हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि मी हा हात का लावला मला नाही माहिती. तर आज मी एकटी व्हिडिओ करणार आहे आणि पप्पू माझ्यासोबत व्हिडिओमध्ये फक्त बाजूलाच आहे, एवढासा दिसणार आहे कारण तो काम करतो आहे. आणि मला तुम्हाला एक स्मॉल आणि क्यूटचं असं ज्वेलरी हॉल करायचा होता मला. आणि माझे केस एनिवेज टॉपिकवरनं भरकटते मी. आणि मला तुम्हाला दाखवायचं आहे, मला यूट्यूबवरती लाँग फॉर्म व्हिडिओ खूप टाईमपासून करायचा होता ज्वेलरी किंवा कपड्यांच्या रिलेटेड. आणि मी आता ते चालू करणार आहे तुम्हाला दाखवायला. तर मी इंस्टाग्रामवरती आता जस्ट हा व्हिडिओ बनवला आणि त्यामुळे ना मला असं पटपट इंस्टाग्रामवरती एकतर खूप शॉर्ट पिरियड, खूप थोडंसं टाईममध्ये तुम्हाला सगळं सांगायचं असतं आणि त्याच्यामध्ये ना घाई गडबडीत बोलत असं सवय लागली आहे मला तशी बोलायची. तर हा यूट्यूब व्हिडिओ आहे. छान बसा, मी स्वतः पण श्वास घेते आणि तुम्हाला हळूहळू एक एक गोष्ट दाखवेन की ह्या व्लॉगमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका ब्रँडबरोबर भेट करून देणार आहे, जी स्मॉल बिझनेस ओनर आहे. छोटू अशी एक क्यूटशी अशी मुलगी आहे जिने मला तिचे ज्वेलरीज पाठवले आहेत व्हिडिओज करण्यासाठी. आणि ते मला एवढे आवडलेत की मी फक्त विचार केला, फक्त यूट्यूबपुरती का ना, फक्त इंस्टाग्रामपुरती का, मी यूट्यूबला पण तुम्हाला शेअर करेन. तर तिचं ब्रँडचं नाव आहे ऑरिवी, AURIVIE, ऑरिवी नाव आहे. किती क्यूट नाव आहे, काहीतरी वेगळं नाव आहे. ह्याचा अर्थ काय बाबू, ऑरिवीचा अर्थ काय जरा सर्च करून बघ ना. AURIVIE, ऑरिवी. ओके. तर तिने ना मला असे 2-4 गोष्टी पाठवल्या आहेत वेगवेगळ्या आणि एक मला स्पेशल असं गिफ्ट पण पाठवलं आहे तिने. हे बघा किती क्यूट आहे, हे किती सुंदर आहे, मला खूप आवडलं हे. आणि गिफ्ट म्हणून आले म्हणजे सगळ्याच गोष्टी गिफ्ट आलेत, पण हे त्याच्यामध्ये वेगळं गिफ्ट आहे, ते बघून जर अजून छान. काय आहे? गॉड ऑफ लाईट, शुद्धता. ओ अरे बी, शुद्धता म्हणजे प्युरिटी बरोबर. नाईस. तर तिने एक छोटंसं असं एक लेटर पाठवलं आहे मला. थँक्यू फॉर चूजिंग ऑरिवी. वी ट्रूली अप्रिशिएट युअर ट्रस्ट अँड सपोर्ट. ईच पीस इज थॉटफुली crafted to celebrate your elegance and confidence. May this piece become a timeless part of your collection. Thank you. अँड किती क्यूट लिहिलं आहे हे. म्हणजे तुम्हाला असं म्हणून ना, स्मॉल असे कोणते क्रिएटर्समधनं काय मागवलं ना, बिझनेस ओनर्सकडनं काय मागवलं ना, तर ते असे तुम्हाला छोटे असे मस्त काय पाठवतात. तिने मला लिहिले, थँक्यू फॉर कोलॅबरेटिंग विथ माय स्मॉल ज्वेलरी ब्रँड. आय होप यू लव दिस पीसेस ॲज मच आय लव पॅकिंग फॉर यू. आय हॅव ॲडेड अ स्मॉल गिफ्ट फॉर यू. आय होप यू लाईक इट. कांट वेट टू सी हाऊ यू स्टाईल देम. येस, मी तुला दाखवेन की मी कसं स्टाईल करेन. थँक्यू सो मच फॉर बिईंग सो क्यूट. तर मी तिच्याकडनं ना 2 अंगठ्या घेतल्या. एक तर पहिले ना, माझा हात असा आहे मर्दानी, माणसांसारखा हात आहे असं मला वाटतं. आणि मी जोपर्यंत नखं नाही लावत किंवा मी प्रॉपर नीलपेंट नाही लावत, तोपर्यंत मला माझा हात असा विचित्रच वाटतो, एकदम असा मोठा भदाडा असा वाटतो. तर ह्या हातावरती रिंग्स बसवणं हे एवढं मोठं टास्क आहे. तर मी तिच्याकडनं 2 रिंग्स घेतले आणि मी तिला बोलले की मला प्लीज असे रिंग्स दे जे माझ्या हातात बसतील, कारण की माझा हात मोठा आहे. तुम्हाला माझा आवाज येतो आहे ना? हो येतो आहे, बोला, टाईप करून सांगा मला येतो आहे, मी बघेन. हां, तर ही एक फर्स्ट रिंग आहे जी मला सर्वात जास्त आवडली आहे, सर्वात जास्त. लुक ॲट दिस, केवढी सुंदर आहे. म्हणजे हे वीवाले रिंग्स ना आजकाल खूप जास्त फॅशनमध्ये आहेत आणि लोक असे प्लेन रिंग्स घालत आहेत हे वीवाले, पण मला हा डायमंडवाला तिथे दिसला. अँड ह्याचे प्राइसिंग खूप जास्त रिजनेबल आहे त्या मुलीकडे जे पण आहे ते. आणि क्वालिटी मेन, काय क्वालिटी आली आहे ह्याची. आणि मला बसली हे बघून मला जास्त आनंद झाला आहे. सी, माझा मर्दानी हात 2 मिनटात मुलींसारखा झाला. आणि त्याचबरोबर अजून एक रिंग आहे, ही पण ॲडजस्टेबल आहे रिंग, कारण मला विदाऊट ॲडजस्टेबल नाही बसत, माझ्या करंगईत पण नाही बसत त्या रिंग्स कधी. तर ही अशी एक रिंग आहे. छान आहे ना ही पण. हे वेस्टर्न वेअरवरती वगैरे तुम्ही कशावरती पण घालू शकता. ही एथनिकवरती जास्त छान वाटेल आणि ही वेस्टर्नवरती जास्त छान वाटेल. आणि ह्याच 2 रिंग्स बरोबर माझ्याकडे अजून एक 2 रिंग आहेत, त्या तिच्याकडे नाही आहेत, पण मला तुम्हाला ह्या हॉलमध्ये ते पण दाखवायचं आहे.
मी ही एक रिंग घेतली आहे. मला सापा आणि सापांसोबत काहीतरी वेगळं ऑब्सेशन आहे, आय डोंट नो काय आहे, पण ही एवढी सुंदर आहे आणि सगळ्या अँटी टार्निश आहेत बाय द वे. तर ही जी रिंग आहे, आता मी कुठे घालू, मी करंगईत घालत होते माझ्या, कारण की करंगईशिवाय माझ्याकडे दुसरीकडे बसत नाही आहे हे रिंग मला. ठीक आहे, मी तुम्हाला सध्या असं वरच्यावर घालून दाखवते. ही बघा, सी इन्स्टंट वेगळी दिसते. आणि ही मी ना उपवनला रात्रीचं 12 वाजता घेतली आहे ही रिंग. फोकस मार पटकन. हां, रात्री 12 वाजता रिंग घेतली आहे ही मी उपवनला. तिथे ना ऑलमोस्ट जत्रा लागल्यासारखं असतं आता उपवनला रात्रीचं. तर तिच्याकडनं मी 150 रुपयाला घेतलेली रिंग आणि की एवढी सुंदर वाटते. पण माझ्या ह्या रिंगच्या समोर फिकी आहे ती. ओके, मी असं का तोंड केलं. आणि माझ्याकडे अजून एक रिंग आहे, जी रिंग मी प्रत्येक आउटफिटवरती घालते, प्रत्येक आउटफिटवरती. आणि मला सगळेजण विचारतात की ही रिंग तू कुठून घेतली आहेस. लुक ॲट दिस. ही काय आहे, ही माझी वन ऑफ द फेवरेट रिंग आहे. ही माझी सगळ्यात पहिली रिंग आहे, ही माझी लेटेस्ट आत्ताची आहे. आणि ह्या 2 आपल्या सुंदर अशा क्युटीकडनं आलेले रिंग आहेत. किती वेगळे आहेत, चौघीच्या चौघी. किती सुंदर आहेत. आणि ही रिंग सर्वात स्वस्त आहे, जी सर्वात मोठी आहे. ही 50 रुपयाची रिंग आहे, जत्रेतून घेतलेली. ठाणे मार्केटला जी देवीची आपली यात्रा लागते ना, आपल्या तेंबी नाक्याला. आणि ही एक रिंग आहे माझ्याकडे, जी माझी सर्वात महागडी रिंग आहे आणि सर्वात माझी फेवरेट रिंग आहे सिल्वरमध्ये. ही मला व्हॅलेंटाईन्स डेला भेटलेली पप्पूने, म्हणजे आम्ही ज्यांच्याबरोबर कोलॅब केलेलं त्यांनी दिली आहे, जी मी आता रिसेंटली घालायला चालू केली आहे. आणि ही माझी स्वतः घेतलेली मी रिंग आहे, जी आय थिंक 650ची रिंग आहे ही, जी माझ्यासाठी महागच आहे. आणि पण हिची क्वालिटी जी दिसते समोर, काय दिसते, लिटरली ओरिजिनलसारखी फील देते, ओरिजिनल डायमंडसारखी. मस्त आहे ना. हां, तर हे रिंग्स होते माझ्याकडे जे काय आहेत. मी तुम्हाला तर दाखवते की तिने मला अजून काय काय दिले आहेत गोष्टी. थांबा. येस, तर नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते तिने पाठवलेले मला नेकलेसेस. अँड हे 3 नेकलेसेस आहेत. एक मंगळसूत्र आहे, एक नेकलेस, आणि हे एक दुसरं छोटंसं हार्ट. हे केवढं सुंदर आहे. मी तुम्हाला तिन्ही घालून दाखवते. आज मी व्हिडिओमध्ये मंगळसूत्र घातलं नाही आहे, तर तुम्हाला मी बी वेगळं वाटलं असेल मला बघताना, पण मला तुम्हाला हे दाखवायचं आहे. आणि हे एवढं सुंदर आलं आहे, एवढं सुंदर, आणि ह्याची क्वालिटी मी बघूनच फिदा की काय आहे हे. आणि मेन म्हणजे तुम्ही बघू शकता की त्याची लेंथ केवढी बरोबर आली आहे. सी, माझं जसं ओरिजिनल माझं गळ्यातलं आहे मंगळसूत्र तसंच आहे लिटरली, पण एवढं नाजूक असूनसुद्धा ते माझ्यावरती पण उठून दिसते. पप्पू हे बघ इकडे आहे, पप्पू इकडे ना लवकर. त्या आयपॅडवरती नुसता गेम खेळत बसतो हा मुलगा. हे मंगळसूत्र बघ कसं वाटतंय, मस्त आहे ना. माझं घर ओरिजिनल सारखं वाटतंय ना, सोन्यासारखं वाटतंय लिटरली. केवढं माझं जे आहे तसंच वाटतंय ना. मस्त आहे ना. कुठे तुझं ओरिजिनल? अरे आयपॅड वरच होतं माझं ठेवलेलं. मी जिथे स्वतः काढलं खेळायच्या नादात ते, आणि मला विचारतो कुठे ठेवलंय. पण खूप सुंदर आहे. दुसरा दाखवते, थांबा. दुसरं हे आहे जे लेटरवालं घालतात ना आजकाल, ज्याचं ओह माय गॉड, सी, तरी पण नाही पडलं त्यातनं, ते अडकून राहतंय. हां, तर लेटरवाले जे घालतात ना आजकाल, कहा गया रे. हां, तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला ॲक्च्युली, मला वाटलं की हे मी लेटर तिला सांगितलं की मला पी लेटरमध्ये हवं आहे, पण मी तिला सांगितलं नाही. आणि जे ओरिजिनल फोटो होता तिने तोच मला पाठवला. चूक माझीच आहे ऑलरेडी, पण माझं सरनेम आहे कोल्हे, तर मी घालू शकते. आणि नसतं तरीही मी घातलं असतं, कारण की मला आवडतं ह्याच ह्या गोष्टी. माझं माईक चालू आहे ना. हां, मला आवडतात ह्या गोष्टी.
आणि बघा फक्त स्टेटमेंट, लिटरली स्टेटमेंट पीस आहे हा. तुम्ही छान जर स्क्वेअर नेक वगैरे काही घातलं आणि त्याच्यावरती जर असं छोटंसं घातलं, वाटतंय की नाही सुंदर. मला तर खूप जास्त आवडलं हे. अँड अजूनही एक गोष्ट बाकी आहे, अजून एक छोटूसं नेकलेस जे मी तुम्हाला दाखवलं ते बाकी आहे. मी तुम्हाला फटकन घालून दाखवते, फटकन नाही पटकन घालून दाखवते. नेक्स्ट आणि लास्ट हे आहे नेक पीस जो हार्ट शेपचा आहे आणि हा मला बघताच क्षणी त्या साईटवरती एवढं जास्त आवडलेलं. हे मगाशी एवढं इझिली लागत होतं. हां सी येस सी बघा केवढं आणि माझं हे जरासं माझ्या प्रेफरन्सच्या पेक्षा जरासं वरती लागलं आहे, पण आय स्टील लव इट. हे केवढं सुंदर दिसतं आहे आणि मी कॅमेरा अँगल बदलला आहे तुम्हाला छान दिसण्यासाठी, अजून क्लिअर दिसण्यासाठी. आणि हे त्याच्याबरोबर ना इयरिंग्स आले आहेत असे 2. हे केवढं क्यूट आहे ते तुम्हाला पूर्णपणे ना माझं इंस्टाग्रामवरती बघायला भेटेल. मी व्हिडिओ बनवला म्हणजे केस मला आवडत नाही यार. तर जे मी हे तुम्हाला सगळं दाखवते ते जर तुम्हाला खरेदी करायचं असेल, आय मीन मी सजेस्ट करेन तुम्हाला की प्लीज जर तुमच्याकडे असं काही नसेल तर तुम्ही ह्या गोष्टी घेऊ शकतात. आणि ह्या खूप रिजनेबल आहेत, खूप म्हणजे खूप. लिटरली तुम्हाला म्हणजे मी अंदाजे जर तुम्हाला सांगते तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी घेतल्या आहेत त्या 500 रुपयाच्या आतमध्ये आहेत सगळ्या. अँड 500च्या आतमध्ये पण तुम्हाला वाटत असेल 500 रुपयाचं घेतलं हिने हे एक नाही, तर हे काही गोष्टी ह्यातल्या 100 रुपयाच्या आहेत, 200 रुपयाच्या आहेत, 300 रुपयाच्या आहेत. तिथनं सुरुवात आहे. अँड यू कॅन गो अँड ट्राय युअर सेल्फ की तुम्हाला काय आवडतं आहे. अँड बस आजच्यासाठी एवढंच होतं. तुम्हाला हा हॉल व्हिडिओ कसा वाटतो आहे ते मला नक्की सांगा. अँड पप्पू ह्या व्हिडिओमध्ये नाही आहे तर तुम्हाला कसं वाटलं. ठीक ना, जरा पासवर्ड टाक. कसला नाही काय नको घेऊस. आम्हाला डीजे मिक्सर नाही मला नाही पाहिजे. काय पप्पू हे फालतूगिरी घेऊन ना त्याच्यामध्ये हे नको वाढवू स्पेस. आपण स्पेसमुळे घेतलं ना. जलते हे डीजे मिक्सर कशाला पाहिजे की एक दिवस वापस येऊन ठेवून देशील. चल नाही युट्यूबवर ना डीजे मिक्स घे आणि कर. तुला काय वाटतं हा व्हिडिओ लोकांना आवडेल का असा माझा. नाही आवडणार. तू माझ्या विरुद्ध जे करतेस ना ते लोकांना नाही आवडणार. ते मला टाकून. नाही मला नाही माहिती पासवर्ड काय माझा ॲपलचा. खरंच नाही माहिती मला पाहिजे ते. तर मी स्वतः नाही घेते ज्याला ॲपलचे पासवर्ड लागतात. चल ये भी तेरा ही है ना. अरे मला नाही माहिती ॲपलचा पासवर्ड. हां तर बस हेच होतं. आणि हे कलेश आमच्या ब्लॉगमध्ये झाल्याशिवाय ब्लॉग कसा वाटेल तुम्हाला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का मला नक्की सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ ना कपड्यांचा करणार आहे, मिंत्रा हॉल करणार आहे. कारण की मला खूप लोकांनी विचारलं की मी कपडे कुठून घेते किंवा काय साईज मागवते, झुडिओमधनं कोणत्या साईजची शॉपिंग करते, कसं करते ते मी तुम्हाला सगळे दाखवणार आहे. तर स्टे ट्यून्ड आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय. सगळ्यांना समजेल आता. सगळ्यांना समजेल.